यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय स्वप्नीलदादा खाटपे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. स्वप्नीलदादा खाटपे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. देविदास सावळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. षटकार आहे की चौकार आहे तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. चौकार. त्यानंतर या स्पर्धेचे बक्षीस जाते सन्माननीय शुभमदादा सुतार यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. स्वप्नील गुळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. अतिथींचा यथोचित असा सन्मान आपण मुख्य व्यासपीठाच्या दिवशीने करतोय. सगळ्यांचे लाडके विशेष आपण पाहिले गेले तर शुभमदादा सुतार यांचा सन्मान रायझिंग स्टार करंडकाच्या वतीने होतोय. आमच्या सगळ्या अतिथींनी आपला बहुमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल आम्ही आयोजक सगळे तुमचे ऋणी आहोत. मॅच कडे घेऊन जाईल मी तुम्हाला. रोटमलात क्रिकेट क्लब लवळे आणि त्यांच्या विरोधामध्ये न्यू गोल्डन बावधन या दोन संघांमध्ये असणारा सामना. न्यू गोल्डन बावधन संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आदेश तांगडेच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती चौकार, परंतु त्यानंतर ते आक्रमण जास्त वेळ टिकू शकलं नाही. स्लाइस करायचा होता बॉलला पॉइंटच्या दिशेने. आपण पाहतोय खेळाडू आहेत आणि तिथे मात्र विकेट आहे. फलंदाज बाद. थँक्यू किरणजी मराठे. सन्माननीय आनंदजी माझिरे यांचं देखील यशस्वी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील रायझिंग स्टार करंडक मध्ये स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. दोन फलंदाज लागोपाठ डगआउटच्या आश्रयाला आपण पाहतोय जाताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड कडे आपण थोडीशी नजर फिरूयात. 4 धावा धापलकावरती जे आहेत. लागोपाठच्या 2 विकेट आल्यानंतर आपण पाहतोय विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असलेला आतिश कुंभार, सिकंदर भोसले नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत. आता मॅच चालवायची आहे. एक सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलंय, त्यामुळे कुठेतरी पार्टनरशिप भागीदारी महत्वाची असेल. सिकंदर आपण पाहतोय, नक्कीच आपण पाहतोय नवीन आलेले बॅटर ऋतुराज करेकर यांना मात्र ते सांगत असतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा आतिश. बघायचं विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का. पुढे सर आता टॉप एज होता चेंडूचा. लिडिंग एज होती, परंतु धोका कुठल्या प्रकारचा होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धापलकावरती 4 धावा आहेत. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केलेले हे दोन्ही संघ, विशेष न्यू गोल्डन बावधन संघामध्ये पण लेजेंड स्टार खूप आहेत. त्यांच्या तालमीत घडलेला आतिश कुंभार आहे.
आता वेग होता, कट केल्या बॉलला दोन खेळाडूची दरी, ते ओलांडतोय चेंडू. चेंडू फक्त ओलांडत नाहीये तर चेंडू सीमारेषेच्या बाहेरही पोहोचतोय. 4 धावा मिळत आहेत, चौकार आलाय. चार धावा इथे येतील. 4 धाव्यांच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 8. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये प्रगती पथावर असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याला तयार आहे आतिश कुंभार. यावेळेस शरीराच्या दिशेने वेगाने चेंडू आला, क्रीज लवकर सोडलं तिथे ऋतुराजने. मला वाटतं नशीब बलवत्तर सिकंदरने खूप लवकर ब्रेक पाडण्यास भाग पाडलं ऋतुराजला. षटक क्रमांक संपलं जाईल ते पहिले एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाफलकावरती 8 धावा धाफलकावरती ते असणार आहेत. पराभव तर एक आलाय लवळे संघाला, परंतु असं म्हटलं जातं ना की पराभवाने माणूस संपत नाही, तर माणूस केव्हा संपतो, जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपतो. आणि अशा कठीण काळात तुम्ही नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. मला जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठी आज लढायचंय हे सिकंदरला देखील सांगावं लागेल. आता 8 धावा स्कोरबोर्ड वरती मैदानाच्या मध्ये आता इथे असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात तयार. 8 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. रोटमलात क्रिकेट क्लब लवळे संघ मैदानात बॅटिंग करत असताना बॉल तयार. किरण कुंभार, पहिलाच बॉल सिकंदरच्या बॅट मधून एक स्वीट साऊंड मिड विकेटला सिक्सर. थँक्यू. धाफलकावरती आपण मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर 14 धावा स्कोरबोर्ड वरती असणार आहेत. बॉल तयार, राऊंड ओढ द विकेट. पुण्याला खोलवर टप्प्याचा बॉल होता. अलोंदी कार्पेट सोबत खेळायचा होता. शॉर्ट कॉर्नरच्या दिशेने खेळाडू आहेत, चेंडूला फील्ड करतायत. कुठल्याही प्रकारची आपण पाहतो यावेळेस धाव मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या स्थिर आहे. 14 धावा स्कोरबोर्ड वरती. वेळ वाचवायचा आपल्याला. 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला आम्ही दिलेला आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. पुन्हा एकदा कडक प्रहार मिड विकेटला सिकंदरने ठोकलाय षटकार. पाऊस नाही, परंतु सिकंदरचं वादळ जणकी झालंय. षटकार ठोकले तिथे. 2 षटकार आले आतापर्यंत. सिकंदर भोसले ऑन फायर. फुल टॉस क्रॉस द बॅट. आता मात्र थोडस खूप दूरवरून बॅट फिरवली, त्याने जागा बनवली होती. क्रीज फुटवर्क पाय चालले नाही यावेळेस सिकंदरचे. स्वतःवरती थोडेसे निराश आहेत सिकंदर. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 20 धाबा धाफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर असताना यावेळेस पावलांचा वापर, टायमिंग केलाय प्रॉपर. मिड ऑफ ला क्लिअर करणारा लॉंग ऑफ मध्ये चौकार. 4 धावा. चौकार जो इथे मैदानाच्या मध्ये आला, चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 वरती धाव फलक आहे. बॉल तयार. खोलवर टप्प्याचा बॉल होता, तिच्या डीप मध्ये गेले. सिंगल तरी ते घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एक धावी ती आली. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल. ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला. 2 फलंदाज बाद आहेत. 25 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. चर्चा तर मैदानामध्ये आताही केली जाते.
सर्व मोठी स्वप्न खऱ्या अर्थानं सगळी मोठं स्वप्न अशीच पूर्ण होत नाही. या जगामध्ये बिना काम करणारे कोणीच मोठं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुम्ही मेहनत घेतली तर मात्र तुम्ही नक्की मोठे होऊ शकता. तर आदेश तर थोडी घाई करा तुम्ही. एक षटक आपण पाहतोय संपलेला आहे. 25 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आदित्य राजावत बॉलिंग ट्रॅक वरती ते मैदानाच्या मध्ये तयार आहेत. सिकंदर स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. 25 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 17 धावा. आदित्य राजावत बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय मैदानामध्ये तयार असतील. ओव्हर द विकेट आणि यावेळेस जहा कहा आता फक्त आपलीच हवा. मिड विकेटला सिकंदरच्या बॅटमधून षटकार. षटकार तर मात्र सिकंदरच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. स्वतःवरती विश्वास तर ठेवा. या जगामध्ये तुम्हाला कोण थांबवतो. बॉल तयार. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक इनसाइड आउट स्ट्रोकचा खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत किरण आणि एक मोठी विकेट सिकंदर भोसले यांच्या रूपाने. नवीन बॅटर यावेळेस आता मैदानात दाखल होतील. गणेश 31 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय गिरीशजी पानसरे हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील रायझिंग स्टार करंडक मध्ये स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. स्पीड अप करायचं टीम. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की जर आपण आजचा वेळ जर आपल्याकडे राहिला तर आपण क्वार्टर फायनलची मॅच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. सामन्याकडे जाऊयात. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा गणेश आता दाखल इथे होतील. आदित्य राजावतने आपण पाहतोय ब्रेक थ्रू इथे मिळवलाय. ओ यावेळी चेंडू सोडून दिलाय. आउटफील्ड फास्ट आहे. तिसऱ्या पंचाने रेफर केलंय की वाईड आहे की नाही, विकेटच्या बाहेर चेंडू आहे की नाही हे मात्र तिथे पाहिलं जाईल. दुपारचं सत्र आपण नक्कीच इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या 31 वरती दाखवलं की चौकार तर आलेला आहे. विकेटच्या बाहेर आहे की नाही हे पाहिलं जाणार, कारण लवळे संघाला ही मॅच डू ऑर डायची मॅच आहे. व्हाईट बॉल, व्हाईट +4. आताच्या 5 धावा इथे मिळणार आहेत. 5 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 36 आहेत. आदित्य तयार. त्यावेळेस दुर्व चेंडू खेळायचा होता आणि याही वेळेस पॉइंटचा खेळाडू चेंडूच्या खाली झेल होतोय. फलंदाज गणेश होत आहेत बाद. विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली परमानंद अल्लाट
बावधन आज संघ इथे मैदानामध्ये खेळतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर मुळशी तालुका म्हटलं की स्पर्धेचं शेड्यूल फार बिझी शेड्यूल असतं आणि त्यामुळेच मुळशी तालुक्यातील खेळाडूंना बाहेर जाण्याचा योगच येत नाही. इतकं तालुक्याचं क्रिकेट मोठं आहे. 17 ते 21 चलो लवळे सिकंदर भोसले यांचं बहारदार आयोजन. 23 ते 27 पुन्हा लवळे आदेश सांगणे यांचं बहारदार आयोजन. 1 ते 5 चलो आडशी. त्यानंतर 6 ते 10 चलो बावधन. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात चलो पिरंगुट. हा चेंडू मिड विकेटला चौकार. डिसेंबर 6 पासून मात्र बावधन आहे. त्यानंतर 26 जानेवारी चलो बुकुम. स्वयंभू श्री रामेश्वर करंडक या स्पर्धेमध्ये विशेष आकर्षण चेअर गर्ल्स असणार आहेत. प्रत्येक स्पर्धा भरवत असताना स्पर्धेमध्ये स्पर्धा आहे. पुढे सरसावले पावलाचा वापर होता. परमानंद अल्लाट आलेत. ऑन साइडला चेंडू खेळला जाईल तोपर्यंत देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने स्कोर बोर्डवरती 41 आहेत. तिसरा षटक मैदानामध्ये प्रगतीपथावर असताना हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी संघाचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. तर विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी या हिंजवडी टीम कॅप्टन. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळला जाईल. स्वप्नीलजी कुडले यांच्या शुभाचे आम्ही सन्मान करतोय. स्वप्नील भाऊ आपण हा सन्मान देण्यासाठी या. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे सचिव गणेश अप्पा साखरे यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. आपण आलात अप्पा. आपला संघ घेऊन आलात. चांगले खेळलात. 42 धावा 42 रन. ऋतुराज करेकर 4 चेंडूमध्ये 5 2 चेंडूवरती 5 बनवल्यात. परमानंद अल्लाटने. अतिश कुंभार आता गोलंदाजीसाठी तयार आहे. सामन्याकडे जायचं आपल्याला मैदानाच्या मध्ये पुढे. स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय 42 वरती धावफलक आहे. अतिश कुंभार पुण्याच्या गोलंदाजीसाठी तयार. समोर ऋतुराज. दूरवरचा चेंडू होता. थोडासा वाईड लाईनच्या बाहेरचा जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल. बॉल तयार. मोठा फटका पुण्याच्या बागेचा. यावेळेस बॅटची एज होती. थर्ड बॅटच्या दिशेने खेळाडू आहेत. सिकंदरने जो स्टार्ट दिलाय तुम्हाला तो स्टार्ट पुढे कंटिन्यू करावा लागणार आहे. बॉल तयार. मोठा स्ट्रोक. परमानंद अल्लाट आला रे आला. लवळे गावचा डॉन आला. परमानंदच्या बॅट मधून मिड विकेटला षटकार. परमानंद अल्लाट आल्यानंतर ज्या प्रकारचा आपण पाहतोय त्याने स्ट्रोक खेळला. ज्या प्रकारे आपण पाहिले त्याने चौकार वसूल केला. ज्या प्रकारे त्याने षटकार खेळला. संघाची धावसंख्या टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. लवळे संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा स्कोर बोर्ड वरती लागले गेलेले आहेत.
एखादा असं म्हणतात ना, माणसाच्या मनाला जर एखादा पराभव जिव्हारी लागला ना, की तो मात्र अक्षरशः तुटून पडतो. मग समोर कोणी असू द्या. आतिश कुमार तयार. पुन्हा त्यावेळेस लिडिंग आहे. चेंडू मात्र शॉर्ट फाईट लेग मध्ये तिथे थांबवला जाईल. एक धाव इथे येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत 51. प्रत्येक दिवस हा एक नवीन शिकवण देऊन जातो. तुम्ही त्याला हसतमुखाने स्वीकारलं पाहिजे. तुम्ही काल काय केलं यापेक्षा याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही आता काय करू शकता हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही नव्याने करायची असते. प्रत्येक मिनिटाची सुरुवात नव्याने करायची. ऋतुराज करेकर स्ट्राईक ऑन तयार. या वेळेस बॅक फुटला गेले, टप्प्यात दिलाय आणि इथे मैदानामध्ये बघायचंय जबरदस्त स्ट्रोक. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, षटकार. थँक्यू डीजे. षटकार इथे आला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 57 धावा, 57 रन. ऋतुराज आणि परमानंद यांनी जबाबदारी घेतलेली आहे. आम्ही देखील आता थांबणारेतले नाही आहोत. मोठा सोगीरी खेळायचा होता. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ दिलेला नाहीये. चेंडू डॉट. बॉल तयार आहे. आतिश, 2 षटकार आतापर्यंत आतिश वरती आलेत. 57 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. हा चेंडू ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आली. अतिरिक्त धावने देखील संघाची धावसंख्या पुढे सरकतीये. धावफलक थोडं चालतं ठेवण्याचं काम इथे मैदानामध्ये केलं जात आहे. एकंदरीत आपण पाहतोय ना, न्यू गोल्डन बावधन संघाबद्दल मात्र आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख करावा वाटतो. तो म्हणजे एकच प्रचंड शांतता, संयम या संघाकडे प्रचंड आहे. मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस चेंडू हवेत. विकेट कीपर आले चेंडूच्या खाली. 2 धावा इथे मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती धावा 60 धावा आहेत. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 15चे सरासरी राखण्यामध्ये मात्र नक्कीच लवळे संघाला यश मिळालेलं आहे. वादळात पत्त्याचं घर बनत नाही. रडल्याने बिघडलेलं नशीब बनत नाही. जग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हारल्याने कोणी फकीर आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. तुम्हाला सिकंदर व्हायचं असेल तर मात्र तुम्हाला इथे 100% एफर्ट्स द्यावे लागणार आहेत. चर्चा ही बात आपण पाहतो मैदानामध्ये नक्कीच इथे केली जाते. सामन्याकडे आपण जाऊयात पुन्हा एकदा. 60 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस मोठा स्ट्रोक, मोठा स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू ते खेळला जाईल. परमानंद आपण पाहतोय चेंडूला इथे खेळतायत. सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव घेतली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेची मागणी होती होती होती. पळापळ, धावपळ, इथे पळापळ सुरू आहे. सगळे खेळाडू मध्ये असणारे पळताय कशाला? थांबा, ब्रेक लावा गाडीला. कारण तुमची विकेट महत्वाची आहे. तुम्ही सेट झाले, तुमच्या बॅटमधून धावा येत आहेत. मग रिस्की धावा कशासाठी पाहिजेत? 3 धावा आता आलेल्या आहेत आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 63 वरती. 8 चेंडू मध्ये 14 बनवल्यात ऋतुराजने. 5 चेंडू मध्ये 15 बनवल्यात परमानंद आलाटने.
बॅटिंग दोन्ही खेळाडूने खूप चांगली आतापर्यंत निभावली आहे. जी जबाबदारी दिली आहे संघाने त्या जबाबदारीला कोलटप्प्याचा बॉल जमीन समुद्र सुगीती खेळला जाईल. सिंगल तर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली. एकच धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती संघाची धावसंख्या पुढे जाईल फलकावरती 64. शांतता आपण पाहतोय नक्कीच आहे. दोन्ही संघाला माहिती अस्तित्व स्पर्धेमध्ये टिकून ठेवायचं आहे. तर ही मॅच जिंकणं आपल्याला गरजेचं आहे. यावेळेचा खुटाप्याचा बॉल होता. उडवलाय बॉलला मिड विकेटला. आतिश आहे चेंडूच्या खाली. झेल होतोय. परमानंद आल्ला आठवतील बाद. आता जर आपण पाहिलं तर इथे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. मिड विकेट मध्ये अतिशचा खूप चांगला झेल होता आणि त्या परमानंदची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर जितेंद्र काशिलकर अर्थात जीके जेके मैदानात दाखल होत आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रॉकी राजावत शेवटचे षटक हाताळतायत. पहिल्या चेंडूवरती 3 आल्या. त्यानंतर सिंगल. त्यानंतर विकेट. या पहिल्या डावातले अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढे ससावर सोगीती खेळायचा प्रयत्न होता. चेंडू पडला. थोडीशी दिशा बदलली. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. तोपर्यंत आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती 65. ऋतुराज पाहत आहेत आपल्या डगआउट कडे की खेळाडूंचा काय मेसेज आहे तिकडने. 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रयत्न काय मोठा फटका खेळायचा आहे. यस 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 टप्पा दिलाय धडक आणि आवाज आलाय कडक. ऋतुराजच्या बॅट मधून सिक्सर. काय स्ट्रोक खेळलाय ऋतुराजने. अगदी ओव्हर पिचचा चेंडू होता आणि त्या ओव्हर पिचच्या चेंडूचा पूर्णपणे फायदा उठवला ऋतुराजने. मोठा फटका यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय. सिंगल तरी ते घेतली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का. नकार पायचे मैदानामध्ये कळवला जातोय. एकच धाव आली आणि या एका धावेच्या मध्ये धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 72 72 रन 73 धावेंचं आव्हान ठेवलेलं आहे. चला यानंतर होणारी मॅच. तर दोन्ही टीम्स आपण टॉस साठी या. तर आजचं शेड्यूलच असं ज्या प्रकारे आपल्या समोर रिझल्ट आलेला आहे. जोपर्यंत मॅच पूर्ण होत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला फ्री क्वार्टर फायनलच्या मॅचचा टॉस करता येणार नाहीये. हे शिस्तीचं क्रिकेट आपण पाहतोय. मुळशी तालुक्याचं क्रिकेट आहे. शिस्तप्रिय क्रिकेट आहे. एका लाईनीत एका ओळीत सगळे खेळाडू मैदानामध्ये येतात. एका लाईनीत एका ओळीत सगळे खेळाडू मैदानाच्या बाहेर जातात. मी म्हणेल मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन उदयास आल्यापासून बदल काय झाले. सगळे खेळाडू प्रोफेशनल किट मध्ये आपल्याला बघायला मिळतात. शिस्तीचं क्रिकेट पाहायला मिळतं. रिस्पेक्टफुल क्रिकेट या मुळशी तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर आता बघायचं यावेळेस पहिल्या डाव संपलेल्या 72 झालेल्या 73 धाब्यांचा टार्गेट आहे. चला बॅट्समन तुम्ही लगेच मैदानात ताबा घ्या आणि फिल्डिंग लावून घ्या लवली टीम.
सामन्याकडे आपण मैदानामध्ये बघणार आहोत यावेळेस. चला बॅट्समन, चला फलंदाजांना विनंती आहे आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. वेळ आपल्यासाठी महत्वाचा आहेच आणि त्यामुळे कुठेतरी वेळेच्या मर्यादा आपल्याला आज जपायच्या आहेत. कारण आज प्रयत्न एकच आहे की क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला खेळवता येईल का. कारण एखादी क्वार्टर फायनलची जर मॅच होत असेल तर मात्र त्याचं बेनिफिट काय होईल. मॅच कडे जाऊयात आपण. धाफलकावरती धावा ज्या मैदानामध्ये बघायचंय. 72 झालेले आहेत, 73 बनवायचे आहेत. या 73 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये आघाडीची जोडी. सामन्याकडे जायचं मैदानाच्या मध्ये. पुढे येतात पहिलाच बॉल, स्विच इट, अल्टी पल्टी और ये गेंद ने मारी कल्टी. 4 धावा, 4 रन. SR, SR. संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानामध्ये. पहिल्याच बॉल वरती सिकंदर वरती चढवलेलं आक्रमण. अतिश कुंभारच्या बॅटमधून आलेला हा स्विच इटचा चौकार. पुढे बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न होता. गणेश शिदे मात्र थोडेसे फंबल होत आहेत. डीप मध्ये खेळाडू आहेत बॅकअप साठी तयार. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये पुढे मॅच कडे बघायचंय. घेऊन तुम्हाला मी जाणार आहे. 72 झालेले आहेत, 73 आता बनवायचे आहेत. पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. सिकंदर भोसले बॅटिंग मध्ये चमक दाखवली आहे संघातील असणारा प्युअर ऑलराऊंडर. आज सिकंदरची जबाबदारी देखील मात्र वाढलेली असणार आहे. आज सिद्ध करायचं सिकंदरला स्वतःला. दिमागतीचा चेंडू फिंगर रोल केले. मिड विकेट मध्ये आपण पाहतोय ऋतुराज फार दूरवरती राहिले. जितेंद्र आहेत डीप मध्ये तैनात. तोपर्यंत संघाची धावसंख्या यावेळेस घेतली जाते सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे बघायच्या वेळेस तयार. अतिश आणि सिकंदर हा बॅटल मात्र नक्कीच पाहण्याजोगा असेल. कारण दोन्ही खेळाडूकडे ती प्रतिभा आहे, दोन्ही खेळाडूकडे ती क्षमता आहे, दोन्ही खेळाडूंमध्ये ते गेम स्प्रिट आहे आणि विशेष चिकाटी फार मोठी आहे. बोलत या स्विच इट. यावेळेस अतिच्या बॅट मधून चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा रिव्हर्सफुल सक्सेसफुल षटकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोरबोर्ड वरती आता 13 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. पण आता स्विचचा सुगीती खेळायचा होता. खेळाडू मात्र खूप लवकरच यावेळेस तयारी ठेवली होती. संघाची धावसंख्या अगदी मैदानामध्ये आपण इथे पाहतोय. स्कोरबोर्ड वरती 14 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे त्यावेळेस मैदानाच्या मध्ये तयार असतील. बोलो तयार. सिकंदर
मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस मात्र बघायचं आहे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ दिलेला नाहीये. संघाची धावसंख्या ते स्थिर. स्कोर बोर्ड वरती आपण जे पाहतोय, एक षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा मॅचकडे जायचं आपल्याला पुढे एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गणेश कडे चेंडू सोपवले. स्पीडअप करायचे मित्रांनो, थोडीशी घाई करत चला. सामन्याकडे आपण पुढे जाऊयात. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील यावेळेस जितेंद्र. गोलंदाज बदललाय. इट्स नो बॉल. विकेटच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 15 धावा ज्या आहेत. फ्री टॉन खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेस खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळताय 4. चौकार. बॉल तयार. पुढे तर बघायचं यावेळेस फ्रीटचा तर मात्र पुरेपूर फायदा उठवलाय. फिर से एक बार कडक प्रहार. चेंडू मात्र सीमारेषा पार. षटकार. सहा धावाच्या धाफलकावरती आहेत. सामन्याकडे जायचं मैदान पुढे. मॅचकडे आपण जाऊयात. लिडिंग एज चेंडू मात्र इथे कॅच पकडण्याची संधी होती, परंतु संधीचं सोनं इथे होऊ शकलेले नाहीये. 26 धावा क्रॉस द बॅटेड यावेळेस इथे खेळायचा प्रयत्न होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती 20 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 47 बनवायचे आहेत. जितेंद्र पुन्हा बघायचंय ओव्हर द विकेट मारा करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र नक्कीच प्रत्येक संघाने आपापल्या बाजूने मात्र देवाकडे प्रार्थना करत असतील. तिरंगुट संघ देखील देवाकडे प्रार्थना करून बसला असेल. ही मॅचचा रिझल्ट कुठल्या बाजूने जाऊ दे. लो फुल टॉस पिकअप स्ट्रोक. परंतु आधी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत या खेळाडूसाठी अशक्य काहीच नाहीये. चेंडूला पाठवलंय डीप लॉंगच्या दिशेने. षटकार.
यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 2 षटकांचा खेळ संपलाय. 33 वरती धावफलक आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 40 धावा ज्या मात्र अजूनही बनवायच्या आहेत. सिकंदर भोसले पुन्हा आता गोलंदाजीसाठी मात्र येत आहेत. त्यांना माहितीये कमबॅक करायचंय, विकेट मिळवायचे आहेत. त्यासाठी मला आता स्वतः मेहनत घ्यावी लागणार आहे. थोडासा मॅच लांबवण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे ते मैदानाच्या मध्ये आता असेल सिकंदरचा. त्याला माहिती मॅच दूर ढकलणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय आघाडीची जोडी आतिश आणि आशिष जी जोडी आहे त्या जोडीला कुठेतरी फोडावं लागेल. ती भागीदारी तोडायची ऑन साइडला. तिथे मात्र रोहित सुर्वे आणि रोहित सुर्वेच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. धावा मिळताय 4. हा आलाय रायझिंग स्टार करंडकाचा चौकार. थँक्यू. सन्माननीय मंगेशदादा वाघ यांचं देखील अशा आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब बुकुम टीमचे संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. मॅच जशी संपेल आपण लगेच टॉस करणार आहे. मला तयार असेल पुन्हा एकदा. सिकंदरचा आता मात्र रणअप इथे चुकलेला आहे. बोला तयार. क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. फिंगर रोल केले यावेळेस. आणि पाहा की जागा बदलली. रोहित सुर्वेची जागा लगेच तिथे बदलली. रोहित सुर्वेला 30 यार्ड सर्कल मध्ये बोलवून घेतला. मस्त चप्पल आहे. परंतु बॉडी लाईन वरती आपण पाहतो ना की उंच खेळाडू असावा जेणेकरून चेंडू तिथे थांबवता येतो, षटकार जाण्यापासून वाचवता येतो. सिकंदर ओळखलं. रोहित खूप चांगला बेस्ट फिल्डर आहे. अनेक अवॉर्ड त्याला मिळालेत. यावेळेस समोर समोर दिलाय आणि तिथे आशिषच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे. षटकाराला 14 चेंडू शिल्लक आणि अजूनही 30 धावेंची गरज. मॅचचं समीकरण थोडस बिघडवण्याचं काम या दोन्ही फलंदाजाने केलेलं आहे. बोला तयार. ओव्हर दी विकेट. क्रॉस द बॅट यावेळेस खेळायचा प्रयत्न होता. मी म्हणेल सिकंदर देखील थोडासा फलंदाजाला मोहात टाकण्याचा प्रयत्न करतोय. काही चेंडू चांगले टाकतोय. अनुभवाचा तिथे वापर करतोय. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. 13 चेंडू शिल्लक, 30 ची अजूनही गरज. हा चेंडू निर्णायक असेल सिकंदर साठी. सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव यावेळेस मैदानामध्ये जरूर आली आणि या अतिरिक्त धावेने स्कोरबोर्ड वरती 44 आहे. 13 चेंडू 29 ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज सय्यर आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आता असेल सिकंदर. आणि यावेळेस आशिषचा खडे खडे लगावलेला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर मध्ये. हा षटकार 6 धावा.
षटकार इथे मैदानामध्ये त्यांना आपल्याला जो पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 50 धावा. शेवटचे 12 चेंडूचा आता खेळ शिल्लक आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 धावेंची गरज. आता निर्णायक षटक कोण घेणार? सिकंदरने जो प्लॅन आखला होता, सिकंदरने ज्यावेळेस ए प्लॅन फेल ठरला, त्याने बी प्लॅनचा वापर करायचं ठरवलं, परंतु त्याही प्लॅन मध्ये त्यांना अपयश आलंय. परंतु आता पुन्हा एकदा कमबॅक करायचा असेल तर ही भागीदारी तुम्हाला तोडावी लागणार आहे. आतिश आणि आशिष ही जोडीला तुम्हाला थांबवावं लागेल. प्री क्वार्टर फायनलचे सामने जे असणार आहे ते दोन्ही सामने 4-4 षटकाचे आपण खेळवणार आहोत. याची सगळ्या संघाने नोंद घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बॉल तयार. गणेश यावेळेस आपण पाहतोय क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आहे, चेंडूला कव्हर करताय. सिंगल घेतलीये, फेकी जबरदस्त आहे. संघर्ष अजून संपलेला नाहीये, कारण जेवढा मोठा संघर्ष असतो यश तेवढंच मोठं मिळतं. आयुष्यात तुम्हाला चमकायचं असेल तर सतत सूर्यासारखं तुम्हाला जाळावं लागणार आहे, कारण आयुष्यात पराभव आयुष्याचा भाग आहे. परंतु पुढे नव्याने लढण्याची तयारी म्हणजे जिवंतपणाची कहाणी आहे. आणि यावेळेस आशिषच्या बॅट मधून सडक पे कडक षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल 57 वरती. 10 चेंडू 16 धावींची गरज. बॉल तयार आहे. पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये राऊंड द विकेट. गणेश फिर से एक बार ये है आशीष कुंभार का वार. षटकार. लागोपाठचे 2 षटकार आलेत. 9 चेंडू आणि आता 10 धावींची गरज. त्यावेळेस क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू इथे डिलिव्हर होतोय. सिंगल तरी इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होता का? पाकायचा प्रयत्न तर केलाय. धावबाची संधी, परंतु 2 धावा सहजरित्या तिथे अर्जित केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय 65 धावा. 8 चेंडू आणि 8 धावींची गरज. बॉल तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. याहीच वेळेस उडवलाय बॉलला. परमानंद आल्लाट आहे, चेंडूला कव्हर करतायत. नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, पैर भी वहां गिरा जहां चूना कम था. नो प्लस वन आलेले. फ्री टॉन. यावेळेस हे चेंडू अगोदर टाकायचे होते. ही चेंडूंची गरज आहे. मॅच मध्ये अजूनही शिरकाव करायचा असेल लवळे संघाला तर मात्र इथून पुढे जे कधी केलं नाही ते करावं लागणार आहे. तुम्हाला व्हेरिएशन कटरी चेंडूचा वापर करावा लागेल. तुम्हाला डॉट चेंडू टाकावे लागतील. आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघ ज्या गोलंदाजांचा अभ्यास त्यांनी केलाय त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही आहे का हे बघावं लागेल, शोधावं लागेल सिकंदरला आज. गणेश तयार. बॅटच्या आतल्या बाजूची कडा. यावेळेस मात्र चेंडू डॉट आलाय. धावफलक आता स्थिर आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता. 6 जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 6 रन. चेंडू कोणाकडे सोपवला जाणार हे मात्र मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायचं आहे. पर्याय मला वाटतं सिकंदरकडे बरीच आहेत. विश्वास कोणावरती ठेवला जाणार?
सचिन कदम यांच्याकडे पुढे येतो तो पण पाहतो विश्वास टाकलेला आहे. सहा चेंडू 6 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये पण पाहतोय पुढे येतं. गोलंदाजीसाठी गोलंदाज. सहा चेंडू 6 धावा. सचिन यांच्याकडे चेंडू मात्र सोपवलाय. सामना संपलेला नाहीये, हेच क्रिकेट आहे. पहिलाच बॉल, राऊंड द विकेट आले, फिंगर रोल केलेत. आदेश सांगडे आले, टिपलाय झेल, पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. थँक्यू. पिरंगुडकरांनी दगडाव दगड ठेवला असेल आता, कारण जर आणि तर असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये, जर आणि तर चालत नाही, परंतु क्रिकेट आहे, जर आणि तर शिवाय पूर्ण देखील होत नाही. आणि अनिकेत दादा तुमच्याबद्दल तुमच्या समर्थकांनी सांगितले, अनिकेत दादा स्वतः दगडा उभा राहील. सामन्याकडे जायचंय बैदराशामध्ये. पुढे येता गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे यावेळेस सचिन कदम पहिल्या चेंडूवरती लक दाखवलाय आपला नवीन रॉकी राजावत. ओ पहिलाच बॉल, उडी 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 और ये सीधा स्टैंड में जाके जुड़ी. सामना जिंकलाय न्यू गोल्डन बाउंसर संघाने. वेल प्ले टीम. फ्री क्वार्टर फायनल सामना 4 षटकाचा खेळवला जाणार. टॉस होतोय, नाना आकाश जमिनीकडे. टॉस कबॉस. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेटला भुकुम संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते आता पिरंगुट क्रिकेटला, पिरंगुट संघाला. भुकुम तिकडेच बसा तुम्ही. तर